मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। नोव्हेंबरचा हप्ता अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण 40% लाडक्या बहिणींना हा हप्ता जमा झालेला नाही। त्यांची KYC झाली आहे, त्यांचे बँक सीडिंग बरोबर आहे, त्यांची सर्व कागदपत्रे बरोबर आहे, तरीसुद्धा आमचे पैसे का जमा झाले नाहीत, तर तुमचे पैसे आले का नाही ते लगेच तपासायचं आहे। कारण लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरपासून वितरणास सुरुवात झाली होती, परंतु खात्यामध्ये पैसे न जमा झाल्यामुळे याला विचार त्याला विचार, तुला पैसे आले मला पैसे का आले नाहीत, असे प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आहेत। तर सर्व प्रश्नांची उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर त्याचे मागचे कारण काय आहे, तर KYCशी काही संबंध आहे का, तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही तर KYCचं काहीही संबंध नाही। KYC तुम्हाला करावी तर लागणारच आहे, म्हणजे काय KYC कंपल्सरी तर आहे, पण नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी नाही। म्हणजे काय, नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी KYC चेक केली जाणार नाही। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुमची KYC झालेली असो किंवा नसो, हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता। एका घरात किती महिलांना पैसे मिळाले, तर एक तर विवाहित आणि एक अविवाहित महिला असतील तर अशा महिलांना मिळाले आहेत, परंतु तुमच्या घरामध्ये सासूला पैसे मिळाले आहेत तर सुनेला मिळणार नाहीत, आईला पैसे मिळाले आहेत तर मुलीला मिळतील, म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित मिळणार आहेत। तुमच्या जावेला मिळाले आहेत तर तुम्हाला मिळणार नाही, असं म्हणजे असणार आहे। तर KYCशी काही संबंध नाही, एका घरात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलांना मिळणार आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा वेगवेगळ्या विभागामार्फत चेकिंग केली जात आहे। मंत्री आदितीताई तटकरे, आपल्याला माहिती आहे आदितीताई तटकरे प्रत्येक वेळेस आपल्याला जेव्हा हे होतं पडताळणी होती त्यावेळेस सांगतात की वेगवेगळ्या विभागामार्फत चेकिंग सुरू आहे, म्हणजेच काय पडताळणी सुरू आहे। तर वेगवेगळे विभाग म्हणजेच काय की टॅक्सचा विभाग आहे, त्यानंतर सरकारी नोकरदार कोणता आहे, सॅलरीचा आहे, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का नाही, RTO विभाग आहे, तुमचं उत्पन्न किती आहे, हे सगळी माहिती आहे ते चेकिंग होत आहे। आणि ही फक्त लाडकी बहीण योजनेतच नाही, तर जे विविध योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जातात त्या प्रत्येक योजनेमध्ये ही पडताळणी सुरू राहते। परंतु आता ही लाडकी बहीण योजना खूप गाजल्यामुळे आपल्याला असं वाटते की लाडक्या बहिणींना की हे फक्त योजनामध्ये जे पडताळणी सुरू आहे फक्त लाडक्या बहिणींचे सुरू आहे, तर असं काही नाही। वेगवेगळ्या विभागामार्फत चेकिंग म्हणजेच पडताळणी सुरू झाल्यामुळे लाडक्या बहिणींचे हे पैसे नक्कीच थांबले आहेत अशी माहिती समोर येत आहे। तर सरकारी नोकरदार आहात का, तुम्ही टॅक्स पेअर म्हणजे करदाते आहेत का, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का, पुन्हा एकदा रेशन कार्ड चेकिंग होत आहे। म्हणजेच काय, एका रेशन कार्डवरती किती महिलांचे नाव आहे, एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तर चालेल, परंतु दोन्ही विवाहित आहेत किंवा 2-3 जणी तुमच्या घरातल्या जॉईंट फॅमिली आहे तर असं चालणार नाही। त्यामुळे हे स्पष्ट झालं असेल की नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये का जमा झाला नाही। तर लक्षात घ्या, KYC संबंध नाही, KYC आणि नोव्हेंबरचा हप्ता काहीही संबंध नसल्यामुळे टेन्शन घेऊ नका। KYC कंपल्सरी आहे, म्हणजे काय, पुढचे हप्ते जे होणार आहे त्यावेळेची पडताळणी होणार आहे। म्हणजेच काय, पुढचे जानेवारीचा हप्ता आहे, त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता आहे, त्यासाठी जेव्हा पडताळणी होईल त्यामधून जितक्या लाडक्या बहिणी वगळल्या जातील त्यानंतर हे फायनल बहिणी असणार आहेत, म्हणजे फायनल या योजनेचे लाभार्थी महिला असणार आहेत। तर तुम्हाला तुमच्यापैकी यामध्ये कोणतंही कारण असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की तुमची KYC झालेली होती नाही झालेली होती, कमेंट करा, जेणेकरून काय होईल की तुमची KYC झालेली आहे तरी तुम्हाला पैसे मिळाले नाहीत किंवा झाली नाही तरी पैसे मिळाले आहेत, तुमचा जिल्हा कोणता, तालुका कोणता, नक्कीच कमेंट करा, जेणेकरून आपल्याला एक समरी काढता येते की लाडक्या बहिणींसोबत नक्की काय प्रॉब्लेम सुरू आहे व इथे यापैकी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे यापैकी कोणत्याही निकषांमध्ये तुम्ही बसत नसाल तर तरीसुद्धा कमेंट करून सांगायचं आहे। तुम्ही पात्र आहात तुम्हाला वाटते, पण वेगवेगळ्या विभागामार्फत सध्या चेकिंग सुरू आहे। KYCचा काही संबंध नाही, पण वेगवेगळे विभाग असतात त्या विभागामार्फत ही इन्कम टॅक्सचा असू द्या, 4 चाकी वाहनासंदर्भात आहे, म्हणजे RTO ऑफिसमध्ये असू द्या, रेशन कार्डचं चेकिंग आहे, तुमच्या उत्पन्न संदर्भात आहे, ही सगळी चेकिंग झाल्यानंतर तुमचे पैसे बंद होऊ शकतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका। आता नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत आपण मंत्रालयामध्ये जे आहेत त्यांच्याशीही चौकशी केल्यामुळे नक्कीच इथे काही ना काही उपाय नक्कीच मिळणार आहे। त्यामुळे आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमचा नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकरच मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। कारण बरेच जणांशी आपण कॉन्टॅक्टसुद्धा साधले, महिला व बालविकास विभाग आहे त्यांच्यामार्फत जे आहेत त्यांनासुद्धा आपण कॉन्टॅक्ट साधलेले आहेत, त्याच्यामुळे नक्कीच यावरती काही ना काही उपाय मिळेलच व आपले पैसे आपल्या खात्यामध्ये लवकरच जमा होतील। तुमचेही पैसे जमा झाले असतील नसतील कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।